नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे छान नसाल तर काळजी घ्या. दिस इज विशाल अँड वेलकम टू सिग्मा MCA CET सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सी प्रोग्रामिंगचे पूर्ण कन्सेप्ट आपण कवर केले आहेत. सी प्रोग्रामचे बेसिक असो, सी प्रोग्रामचे ॲडव्हान्स असो किंवा जेवढे पण डेपमध्ये प्रत्येक कन्सेप्ट घेतला आहे. म्हणजेच आपण अरे पण कवर केला, त्यानंतर स्ट्रिंग पण कवर केला आणि जे CETमध्ये असे कन्सेप्ट येऊ शकतात ते पण कवर केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेम जो पॅटर्न फॉलो करतो आहोत, म्हणजे स्ट्रक्चर आपलं फर्स्ट लर्निंग द कन्सेप्ट, देन 30+ MCQ विथ प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर. ओके, 3 लेक्चरमध्ये आपण सेम पॅटर्न फॉलो केला आणि या लेक्चरमध्ये पण आपण कन्सेप्ट आपला सी प्रोग्रामिंगचे ऑल कन्सेप्ट कवर झाले. या लेक्चरमध्ये आपण सी प्रोग्रामिंगचे 40+ MCQ विथ प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर, अजून मोस्ट रिपीटेड 10 प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर. पुन्हा रिपीट करून सांगतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आपण करू मॉक टेस्ट 30+ MCQ विथ त्यानंतर प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर, देन करू आपण मोस्ट रिपीटेड 10 MCQ. ओके, ऑन सी प्रोग्रामिंग. ओके, आणि अजून एक की तुम्ही जर अजून आपलं एज्युकेशन कोडचं प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. इथं आपण काय केलं आहे, इथं बघा की ऑनलाईन टेस्टमध्ये जर आली तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. ओके, ऑनलाईन टेस्ट आहे, टायमिंग आहे, तुम्हाला हिंट पण प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे क्वेश्चन्स ते पण प्रोव्हाइड केलं जाईल. त्यानंतर कोणत्या इयरला आस्क केला आहे ते पण प्रोव्हाइड केलं जाईल. फक्त यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचे आहे, यावर सध्या मी काम करत आहे. तेव्हापर्यंत जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघसाल तेव्हापर्यंत ही रेडी होऊन जाईल. ओके, चला मग आजच्या लेक्चरकडे बोलूया. ओके, आजचा लेक्चरचा आपला फर्स्ट MCQ आहे. विच ऑफ द फॉलोइंग सी इज अ व्हॅलिड सी आयडेंटिफायर. ओके, व्हॅलिड सी आयडेंटिफायर म्हणजे आपलं व्हॅलिड व्हेरिएबल सांगायचं आहे. ओके, फर्स्ट आहे व्हॅलिड आहे का, नॉट ट्रू बिकॉज स्टार्ट विथ डिजिट, दॅट इज रॉंग. त्यानंतर फ्लोट इज अ कीवर्ड आहे, नॉट व्हेरिएबलमध्ये कीवर्ड डज नॉट कंटिन्यू करू शकतो, म्हणजेच कीवर्डचा यूज करू शकत नाही. त्यानंतर ती सी इज द राईट आन्सर. वाय? बिकॉज identifier can start with a letter or underscore, but keyword not and special keyword symbol not allowed. म्हणजेच आपण अंडरस्कोरचा यूज करू शकतो अँड लेटरचा यूज करू शकतो. दॅट वाय इज अ राईट आन्सर सी. ओके, इथं बघितलं तर आपण व्हेरिएबलचा यूज करत आहे, कीवर्डचा यूज करत आहे. त्यानंतर इथे सेकंड आहे साईज ऑफ कॅर इन सी. ओके, कॅरचा साईज सांगायचा आहे. ओके, सिंपल आहे, बी 1 बाईट. त्यानंतर येते विच हेडर फाईल कंटेन द प्रिंट इनपुट आउटपुट. ओके, आपण जर स्कॅन घेतलं असतं तर आउटपुट आलं असतं. ओके, इथं बघा फर्स्ट आहे स्ट्रिंग, नाहीच आहे. त्यानंतर colon.h नॉट. त्यानंतर येते त्यानंतर डी math.h. ओके, याचा आन्सर काय, सी इज राईट आन्सर. studio.h. ओके, आय मीन्स इनपुट आणि ओ मीन्स आउटपुट. ओके, हे समजून घ्या, आय मीन्स इनपुट आणि ओ मीन्स आउटपुट. प्रिंटिंग म्हणजे तुम्हाला असेल, प्रिंटिंग मीन्स टेकन द इनपुट, देन स्कॅनअप मीन्स प्रिंटिंग द आउटपुट. ओके, सिम्पल आहे. त्यानंतर आहे व्हॉट इज द आउटपुट सांगायचं आहे आपल्याला. एक व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबल आहे, त्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केली आहे 5. ओके, त्यानंतर आपण प्रिंटरचा यूज केला, %d मीन्स इंटिजर. त्यानंतर इथं काय करतं बघा, पहिले व्हॅल्यू प्रिंट होत आहे, व्हॅल्यू प्रिंट होईल, त्यानंतर इन्क्रीमेंट होईल, इन्क्रीमेंट झाल्यानंतर व्हॅल्यू 6 होऊन जाईल. बट आपली व्हॅल्यू काय येईल, सी. तिथं आपण पुन्हा एकदा जर प्रिंटएपचा यूज केला, म्हणजे सेम प्रिंटएप जर इथे यूज केला तर आपली व्हॅल्यू काय प्रिंट होऊन जाईल, 6 प्रिंट होऊन जाईल. आणि हे मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण खूप बघितले. आता तर मला जास्त समजून सांगायची पण गरज नाही. या अजून एक लक्षात ठेवा, याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. ओके, याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. जर फर्स्ट इन्क्रीमेंट असं जर आलं समजून घ्यायचं, याला म्हणतात प्री इन्क्रीमेंट. ओके, याला म्हणतात प्री इन्क्रीमेंट, याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. पोस्ट इन्क्रीमेंट मीन्स नंतर व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते, आणि प्री इन्क्रीमेंट मीन्स पहिले व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. ओके, त्यानंतर इथे व्हॉट इज आउटपुट. ओके, हे सेमच आहे, प्री इन्क्रीमेंट आहे, हे आन्सर देऊ शकता. पहिली व्हॅल्यू किती आपली 5 आहे, त्यानंतर आपण %d, त्यानंतर काय इथं पहिले प्लस होत आहे म्हणजे प्री इन्क्रीमेंट. व्हॅल्यू किती आपली 5 प्लस होऊन जाईल, 6 होऊन जाईल. आता आपली व्हॅल्यू, त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट होत आहे, व्हॅल्यूचं 6. तुम्हाला पुन्हा एकदा फ्लो सांगतो मी. हे बघा, फर्स्ट काय झाली, एक मिनटं याला रिमूव्ह करू द्या. ओके, फर्स्ट व्हॅल्यू किती आपली 5,
ओके, त्यानंतर इन्क्रीमेंट झाली, इन्क्रीमेंट झाल्यानंतर झाली 6, त्यानंतर आपण प्लस केली, व्हॅल्यू झाली 6. ओके, त्यानंतर आपला 6वा आहे MCQ आहे, विच ऑपरेटर हॅज हायेस्ट प्रेसिडेन्सी. बॉटमास रूल बघितला आपण ऑपरेटरच्या याच्या लेक्चरमध्ये, बॉटमास. ओके, फर्स्ट काय येतं, ब्रॅकेट, जास्तीत जास्त याची आहे डी इज द राईट आन्सर. बॉटमास रूल बघितला असेल, बॉटमास रूल आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये सगळं कव्हर केलं आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर बघून घ्या, त्यामध्ये आपण बॉटमासचेच वरील कॉन्सेप्ट येतात, क्वेश्चन्स येतात CSCETमध्ये. त्यानंतर आहे व्हॉट इज आउटपुट सांगायचं आपल्याला, ट्राय करा. ओके, याचा आन्सर काय, 3. वाय 3? बघा इथं जर आपण जर एफ असता, इकडे बघा, इथं जर एफ असता तर व्हॅल्यू जे आपलं आन्सर आलं असतं ते पॉईंटमध्ये आलं असतं, तेव्हा आपलं आन्सर झालं असतं बी 3.33. ओके, पण इथं आपण इंड घेतला, इंड मीन्स ओनली फ्लोर व्हॅल्यू देतो. म्हणजे जर आपली इकडे बघा, जर व्हॅल्यू जर आपली कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर हे आली असेल, आपण जर इंटिजरचा यूज केला असेल, फक्त आपल्याला इंटिजर देईल 3. तेच जर आपण फ्लोटचा यूज केला, तर फ्लोटचा यूज केल्यानंतर व्हॅल्यू आपल्याला देईल तो 3 and 3. ओके, दॅट वाय इथं आपण काय यूज केला, पर्सेंटेज यूज केला, दॅट वाय डिव्हिजन केलं, आपल्याला फ्लोर व्हॅल्यू दिली 3. तेच जर आपण एफ यूज केला असता, एफ यूज म्हणजे आपल्याला फ्लोर व्हॅल्यू दिली असती, आणि त्याच्यानंतर जी पॉईंटमध्ये व्हॅल्यू ते पण दिली असती, त्यानंतर आपले आन्सर आलं असतं बी. ओके, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर इथे दिलं पण आहे इंटिजर डिव्हिजन. त्यानंतर विच लूप एक्झिक्युटेड ॲटलिस्ट 1, एक टाईम तो एक्झिक्यूट होतोस. ओके, सिम्पल आहे, डू वाईल. त्यानंतर ते विच कीवर्ड इज युजेड टू एक्झिट अ लूप. कंटिन्यू म्हणजे तुम्हाला माहिती असेल, कंटिन्यू एक आपण लूपमध्ये जर कंटिन्यू यूज केला म्हणजे चालत राहा, दॅट कॉल इट कंटिन्यू. त्यानंतर स्टॉप, नॉट. त्यानंतर ब्रेक इज द राईट आन्सर. त्यानंतर रिटर्न मीन्स आपण व्हॅल्यू रिटर्न करतो, तो आपण रिटर्नचा यूज करतो. त्यानंतर ते 10वा MCQ आहे, विच कीवर्ड स्किप अ करंट ॲट्रिशन. बी इज राईट आन्सर. कंटिन्यू काय करतो, स्किप द करंट ॲट्रिशन्स. आपण एक ते तुम्हाला सांगितलं मी, हे समजून सांगायची गरज नाही तुम्हाला. त्यानंतर आहे 13वा MCQ आहे, व्हॉट इज आउटपुट, ट्राय करा. ओके, याचा आन्सर येईल बी. वाय? बघा इकडे बघा, झिरो बेस इंडेक्सिंग हे लक्षात ठेवा. अरे कधी पण झिरो बेस इंडेक्सिंगवर काम करतो, दॅट वाय काय म्हटलं इथं आपले व्हॅल्यू किती येईल बी. बहुतेक खूप विद्यार्थ्यांचा आन्सर येऊ शकतो, दॅट इज रॉंग. अरे कसा काम करतो, झिरो बेस इंडेक्सिंगवर. त्यानंतर ते लार्जेस्ट व्हॅलिड इंडेक्स इन अरे. ओके, इंडेक्स सांगायचा आहे आपला, याचा आन्सर काय येईल 20. दॅट इज रॉंग, बिकॉज अरे हे यूज करतो झिरो बेस इंडेक्सिंग, जास्तीत जाईल 90वर. दॅट वाय आपला आन्सर येईल 19. ओके, त्यानंतर आहे विच इज अ 2D अरे डिक्लेरेशन्स. सोपी आहे. ओके, सगळे रॉंग आहे म्हणले. त्यानंतर ते स्ट्रिंग एंड विथ. ओके, सोपी आन्सर आहे. त्यानंतर त्या लेंथ ऑफ आपल्याला स्ट्रिंगची लेंथ सांगायची आहे. ओके, ट्राय करा. किती आहे 6 आहे. तशी यांचं आपण नल कॅरेक्टर हे केला आहे, इन्क्लूड केल्यामुळे आपली स्ट्रिंगची लेंथ किती झाली, 6 झाली. तर जर आपण नल कॅरेक्टर जर आपण इग्नोर केला असता तर आपली साईज झाली असती 5. ओके, ज्यांनी 5, 6 दिला त्याचा राईट आन्सर आहे. त्यानंतर येथे 18 क्वेश्चन आहे आपला, अ फंक्शन युजेड टू फाइंड द स्ट्रिंग लेंथ फाइंड करण्यासाठी आपण कोणता फंक्शन यूज करतो. सोपे आहे, ए इज राईट आन्सर. त्यानंतर आहे फंक्शन युजेड टू कॉपी स्ट्रिंग. ए इज राईट आन्सर. ओके, त्यानंतर ते 20 क्वेश्चन आहे आपला 20वा, फंक्शन युजेड टू कॉनकेटेड स्ट्रिंग. ओके, ए इज राईट आन्सर. ओके, हे फंक्शन लक्षात ठेवा. तुम्हाला आता जरासं
तुम्ही सी टी पुरतं मर्यादित ठेवशाल आणि यानंतर तुम्ही जेव्हा एम सी एमध्ये जाल तुम्हाला हेच कन्सेप्ट तुम्हाला रिवाईज होईल. दॅट वाय लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला कामी पडेल. त्यानंतर येते विच कीवर्ड रिटर्न अ व्हॅल्यू फ्रॉम द फंक्शन. एक लक्षात ठेवा काय म्हणत आहे, रिटर्न अ व्हॅल्यू फ्रॉम फंक्शन. कोणता कीवर्ड रिटर्न करतो व्हॅल्यूला, ॲग्री दॅट इज अ नॉट. त्यानंतर ब्रेक पण बघितला, ब्रेक काय करतो तुम्ही सांगा. त्यानंतर रिटर्न दॅट इज अ राईट आन्सर, रिटर्न करायचं काम करतो. त्यानंतर इथे डिफॉल्ट रिटर्न टाईप इन मॉडर्न सी. डिफॉल्ट रिटर्न टाईप इन मॉडर्न सी. डिफॉल्ट रिटर्न टाईपच नाही इन मॉडर्न सीमध्ये. दॅट वाय आन्सर येईल आपलं नो डिफॉल्ट. त्यानंतर येते 23वा क्वेश्चन, ॲक्च्युअल आर्ग्युमेंट आर पासेट इन. ॲक्च्युअल इकडे बघा, लक्षात ठेवा, ॲक्च्युअल आर्ग्युमेंट म्हणजेच व्हॅल्यू, आपण व्हॅल्यू पास करत आहे. ओके, कशाद्वारे करतो, फंक्शन डेफिनेशन दॅट इज नॉट. त्यानंतर फंक्शन कॉल दॅट इज अ राईट आन्सर. फंक्शन मीन्स इकडे बघा, एक मिनट, आता आपण जर इथं वाईट फंक्शन लिहिला मीन्स इकडे बघा, हा एक मिनटं, इथं आपला मेन फंक्शन राहतो. इथून एक मिनटं इथं लिहिता येत, इथं मेन फंक्शन राहतो. मेन फंक्शन असल्यानंतर यात आपला मेन फंक्शन राहतो. या मेन फंक्शनमध्ये आपण एका फंक्शनला कॉल करतो. जरा तो आपण एका फंक्शनला कॉल करतो. हा फंक्शन कॉल जातो, जरा आपण इथं कॉल करत आहे, फंक्शन कॉल जातो इथं आपण आर्ग्युमेंट पास करत आहे. ओके, याला म्हणतात फंक्शन कॉल आणि याला म्हणतात फंक्शन डेफिनेशन. ओके, मेनमध्ये जो असतो त्याला दॅट कॉल ॲट फंक्शन डेफिनेशन. जो इथं व्हॅल्यू करतो आपण, जो आपण डिफाईन करतो आपला फंक्शन, दॅट कॉल ॲट फंक्शन कॉल. ओके, बी इज द राईट आन्सर. त्यानंतर रिकर्जन मीन्स कॉल इट सेल्फ. ओके, तुम्ही जर डी एस सी वगैरे जर लर्न केलं असेल तुम्हाला माहिती असेल व्हॉट इज द रिकर्जन मीन्स फंक्शन कॉल इट सेल्फ. ओके, त्यानंतर इथे विच मेमरी इज युजेड फॉर द रिकर्सिव्ह कॉल. विच मेमरी इज युजेड फॉर द रिकर्सिव्ह कॉल. फर्स्ट इथे हिप, त्यानंतर स्टॅक. बी इज द राईट आन्सर. ओके, रिकर्सिव्ह कॉलसाठी आपण स्टॅकचा यूज करतो, लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. स्टॅकचा यूज करतो. आणि हिप कशासाठी यूज करतो आपण, हिप यूज करतो मेन मेमरीमध्ये. मेन मेमरी म्हणजेच मेन फंक्शन, आपला जो मेन फंक्शन असतो ना तिथं यूज करतो आपण हिप. ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो, हिप मीन्स मेन फंक्शन आणि स्टॅक मीन्स रिकर्जन. ओके, त्यानंतर आहे 26वा क्वेश्चन आहे, पॉइंटर स्टोर ॲड्रेस कॅरेक्टर फ्लोट. ओके, सोपी आहे ॲड्रेस. त्यानंतर ही कन्फ्यूज होऊ शकता, ॲड्रेस पॉइंटर. ओके, ॲड्रेस पॉइंटर सांगा. इथं बघा काय म्हणता, ॲड्रेस पॉइंटर. ॲड्रेस म्हणजे ॲड्रेस कुठे आहे तो पॉईंट करायचं काम करतो. सी म्हणजेच अँड ऑपरेटर. ओके, ट्रू. त्यानंतर येते डी रेफरन्स ऑपरेटर. डी रेफरन्स मीन्स जो ॲक्च्युअल लोकेशनवर तिथं मार्क करतो त्याचा यूज करतो आपण ॲस्ट्रिक. ओके, ॲड्रेस पॉइंटर म्हणजे एक्झॅक्ट जी जागा आहे तिथं तो पॉईंट करतो, तो ॲड्रेस पॉइंटर करतो. आणि जे डी रेफरन्स आहे तो तिची जागा तो ॲक्सेस करू शकतो, कोण पॉइंटर. रिपीट करून सांगतो तुम्हाला मी, इकडे बघा, ॲड्रेस पॉइंटर मीन्स एखादा व्हेरिएबल आपण जर फॉर एक्झाम्पल आपण 10 इथं आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, तिथं पॉईंट करायचं काम कोण करतो, ॲड्रेस पॉइंटर. ओके, आणि तिथे व्हॅल्यू ॲक्सेस करायचं काम करतो पॉइंटर. ओके, ॲक्सेस मीन्स पॉइंटर, डी रेफरन्स ऑपरेटर, आणि जो फाईंड करायची जी आपली ॲक्च्युअल जागा कुठे आहे त्याचा यूज करतो आपण ॲड्रेस पॉइंटर. ओके, त्यानंतर 29वा क्वेश्चन आहे, आउटपुट सांगायचं आपला. ओके, यांनी जागा डिफाईन केली कुठे आहे, त्यानंतर व्हॅल्यू ॲक्सेस केली. ओके, त्यानंतर त्याचा आन्सर येईल बी इज राईट आन्सर. म्हणजे आता सांगायला तुम्ही सांगा. त्यानंतर येते नल पॉइंटर मीन्स इनव्हॅलिड पॉइंटर, पॉईंट टू झिरो लोकेशन. दॅट इज राईट आन्सर, पॉईंट टू द झिरो लोकेशन. त्यानंतर आहे कीवर्ड युजेड फॉर द स्ट्रक्चर. रॉंग आन्सर, रॉंग. बी इज राईट आन्सर, स्ट्रक. ओके, स्ट्रक्चर मेमरी हॅव सेपरेट मेमरी. त्यानंतर इन युनियन, हे MCQ CET-मध्ये येत नाही, फक्त मी तुमच्या ॲड करून घेतले. यांच्या रिलेटेड जर एखादा क्वेश्चन आला तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, असे येतात नाही MCQ,
मोस्टली स्ट्रिंग ॲरेस अँड बॉटमस रूल्स याच्यावर खूप MCQ घेतात CET-मध्ये ऑन सी प्रोग्रामिंग. त्यानंतर इन युनियन मेमरी शेअर्ड बाय ऑल मेंबर्स, बी इज राईट आन्सर. त्यानंतर 34वा क्वेश्चन आहे अ फंक्शन टू ओपन फाईल ओपन. त्यानंतर येथे 35वा क्वेश्चन आहे अ फंक्शन टू क्लोज अ फाईल, तर आपण यूज करतो फंक्शन क्लोजचा यूज करतो. त्यानंतर येथे 36वा क्वेश्चन आहे EOF स्टँड फॉर एंड ऑफ फाईल. ओके, सगळे फाईल रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. आपण आता ज्यानंतर बघितले जेवढे पण ते फाईल रिलेटेड क्वेश्चन होते. त्यानंतर ते मेमरी अलोकेटेड ड्युरिंग द रनटाईम, हे लक्षात ठेवा, ड्युरिंग द रनटाईम बी इज द राईट आन्सर. डायनॅमिक मेमरी आपण ड्युरिंग द रनटाईममध्ये अलोकेट करतो. स्टॅटिक मेमरी आपण डिफाईन करतो. मला 20 साईजचा अरे पाहिजे, दॅट इज झाला स्टॅटिक मेमरी लोकेशन. मी डिफाईन करत नाही, मी जेव्हा ड्युरिंग द रन टाईम तेव्हा मेमरी ॲक्सेस करतो, दॅट इज कॉल्ड ड्युरिंग रन टाईम. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे फंक्शन युजेड टू अलोकेट मेमरी. रॉंग इज राईट आन्सर. मला सोपी आहे. त्यानंतर इथे फंक्शन युजेड टू फ्री मेमरी, टू द फ्री मेमरी. फर्स्ट इथे रिमूव्ह, फ्री, रिलीज, सी इज राईट आन्सर. हे फाईल रिलेटेड क्वेश्चन्स आहे. त्यानंतर विच इज अ नॉट अ सी कीवर्ड, वाईल आहे, स्विच आहे, क्लास आहे, ब्रेक आहे, सी इज राईट आन्सर. वाय सी नाही आहे, C++ मध्ये आहे, नॉट इन सी. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा रिपीट सांगतो मी, क्लास हा कीवर्ड नाही आहे इन सीमध्ये. ओके, C++ मध्ये आहे पण सीमध्ये नाही. ओके, क्लास बिलॉंग टू C++ नॉट अ सी. यानंतर येते आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर येते. त्यानंतर आपण 10 मोस्ट रिपीटेड MCQ येते. आणि अजून एक की प्लॅटफॉर्म ॲक्सेस करा, इथून ट्राय करा. बिकॉज जेवढं तुम्ही मॉकची प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमची स्कोर इम्प्रूव्ह होऊन जाईल. बिकॉज प्रॅक्टिस मॅटर प्रॅक्टिस मॅटर करते. इथं पण मी तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन दिला आहे. तुम्ही इकडे बघा, ब्लड रिलेशन. त्यानंतर 25 क्वेश्चन्स आहे. 25 क्वेश्चनमधले तुम्ही किती MCQ सॉल्व करत आहे, त्यानंतर इथं स्कोर होऊन जाईल. त्यानंतर मी इथं एक्झामची डेट पण दिली आहे. म्हणजे तुम्हाला माहीत पडेल की कोणची एक्झामची डेट रिलीज झाली आहे, कोणची व्हायची आहे. याला एक्स्ट्रा थिंक आहे. त्यानंतर तुम्ही क्वेश्चन पण ॲड करू शकता तुमच्या विश लिस्टमध्ये. आणि अजून एक की, एक मिनटं, कुठे गेला, ऑनलाईन टेस्ट झाला, एक मिनटं, हे कोर्स माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर ओके, लक्षात नंतर कुठे गेला, एक मिनिट, जसं तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगून देईल. कोचेसमध्ये होतं काहीतरी, हां, अजून तुम्हाला सांगायचं राहिलं डिस्कशन सेक्शनमध्ये तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता की काही ॲडवाईस देऊ शकता तुम्ही. या क्वेश्चनने मला अशी हेल्प केली. ओके, एक्स्ट्रा थिंग्स तुम्ही या डिस्कशन सेक्शनमध्ये करू शकता. ओके, चला आजच्या लेक्चरकडे बोलूया. त्यानंतर येथे 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे, 10+ आहे. ओके, फर्स्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. व्हॉट इज द आउटपुट. ओके, ट्राय दॅट. ओके, एक इंटिजर आहे, एक व्हेरिएबल तयार केला आहे आपण ए नावाचा, त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली 10. ओके, त्यानंतर काय आहे, पर्सेंटेज यूज केला, डीचा यूज केला. त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट केली. ओके, 10. त्यानंतर व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली. राईट आन्सर आहे ना, दॅट इज अ रॉंग आन्सर. वाय, बिकॉज मॉडिफाईंग, हे हा क्वेश्चन किती वेळे रिपीट केला आहे मी, बिकॉज इथंच विद्यार्थी फसतात, इथंच तुम्ही फसू शकतात. इथं जर आहे इकडे बघा, इथं जर आपल्याला 2 व्हेरिएबल दिले असते, इंटिजर ए, अजून जर इथं समजून घ्या, इथं जर दुसरा व्हेरिएबल असता 20 दिला असता,
आणि इथं जर 20 प्लस केला असता दॅट इज राईट आन्सर. हे 10 झाला असता, त्यानंतर आपण 20ला प्लस केलं, व्हॅल्यू झाली असती 21. दॅट इज राईट. बट आपण एकच व्हेरिएबल म्हणजे हे करत आहे, मॉडिफाय करत. दॅट वाय मॉडिफाईंग अँड ॲक्सेसिंग द सेम व्हेरिएबल विथाऊट सिक्वेन्सिंग कॉज अनडिफाईन्ड बिहेवियर. बिकॉज कंपायलर कन्फ्यूज होतो, कोणची आणि व्हॅल्यू मॉडिफाय केली. दॅट वाय अनडिफाईन बिहेवियर. तेच जर आपण इथं बघा, इकडे जो सांगतो मला, फक्त एक व्हेरिएबल आपण एकाच प्रिंटिंग फंक्शनमध्ये 2 वेळा मॉडिफाय करू शकत नाही आणि ॲक्सेसिंग करू शकत नाही. सेम व्हेरिएबल ॲक्सेसिंग करू शकतो. दॅट वाय तेच जर आपण डिफरंट व्हेरिएबलचा यूज केला आणि त्याला आपण इन्क्रीमेंट केलं, म्हणजे काही ऑपरेशन परफॉर्म केली, तर दॅट इज राईट. एक टाईममध्ये आपण एकच प्रिंटिंग फंक्शनमध्ये आपण एकच टाईम आपला व्हेरिएबल मॉडिफाय करू शकतो. दॅट इज अ सेम. ओके, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे 2020चा क्वेश्चन आहे. लेंथ सांगायची आहे, सांगा. इझी आहे. नल कॅरेक्टर नको घेऊ. ओके, राईट आन्सर. नल कॅरेक्टर घेता, ठीक आहे, 4 आन्सर. त्यानंतर आहे 2020चा क्वेश्चन आहे. ओके, आता हे सांगायची गरज नाही तुम्हाला, पुन्हा तेच. त्याने काय केलं, पहिली व्हॅल्यू ॲक्सेस केली 5, त्यानंतर +1 होत आहे. +1 झाल्यानंतर व्हॅल्यू किती झाली, 7 होऊन जाईल. दॅट वाय आपला आन्सर येऊन जाईल 7. बी इज राईट आन्सर. त्यानंतर 2021चा क्वेश्चन आहे. ट्राय करा, खूप इझी लेवलचा आहे. लक्षात मला सांगून दे, तुम्ही 0 बेस इंडेक्सिंग आहे. 3 ट्राय करा. ओके, सांगू. ओके, 0 + 2 बिकॉज इंडेक्सिंग 0+. दॅट वाय आपला आन्सर येईल 30. मोस्ट इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, 0 बेस इंडेक्सिंग. त्यानंतर ट्राय करा 2021चा क्वेश्चन आहे. ओके, तुम्ही सांगू शकता, याचं मी सांगत देणार नाही, खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे. ओके, सी इज राईट आन्सर. त्यानंतर आहे 2021चा क्वेश्चन आहे. आपल्याला इव्हन नॉट सांगायचं आहे. ओके, एक्स आहे. त्यानंतर आपण इफमध्ये इव्हन अँड ऑड चेक करत आहे, अँड ऑपरेटरचा यूज करून. ओके, फर्स्ट राईट करा बायनरीमध्ये 4. ओके, राईट केला. त्यानंतर 1 राईट करा. इकडे बघा, एक्सची व्हॅल्यू राईट केली. आता त्यानंतर करता आपण अँड मीन्स ट्रू व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच व्हॅल्यू ट्रू येईल. ओके, एकच व्हॅल्यू ट्रू आहे, त्या आन्सर येईल 0. एक पण नाही, त्यामध्ये एक पण नाही. दॅट वाय आपला आन्सर आलं 0, म्हणजेच फॉल्स झाल्यानंतर आलो एल्समध्ये झाला प्रिंट इव्हन. बी इज इव्हन, म्हणजेच आपला 4 इज इव्हन आहे. त्यानंतर आहे 2021चा क्वेश्चन आहे. आपल्याला सांगायचे आहे A4चा इंडेक्समधला आपली व्हॅल्यू सांगायची आहे. काय येईल, गॅर्बेज व्हॅल्यू, एरर 0. वाय, इथे बघा आपण साईज किती डिफाईन केली आहे एरेची, 5, म्हणजेच बाय 1 2 2 0 0 अँड 0. जेवढे पण रिमेनिंग एलिमेंट आहे ते पूर्ण इनिशलाइज करतो 0ने, जेवढी पण साईज डिफाईन केली आहे. दॅट वाय आपला 0 बेस आपल्या A4मध्ये करायला 1 2 3 अँड 4. दॅट वाय आपला आन्सर आलो 0 इज राईट आन्सर. त्यानंतर ती विच स्टोरेज क्लास रिटर्न व्हॅल्यू बिटवीन द फंक्शन कॉल. विच स्टोरेज क्लास रिटर्न व्हॅल्यू बिटवीन फंक्शन कॉल. फंक्शन कॉलच्या ड्युरिंगमध्ये तो फंक्शन कॉल रिटर्न करतो. विच स्टोरेज क्लास रिटर्न द व्हॅल्यू बिटवीन द फंक्शन कॉलमध्ये काय आन्सर आहे, सी इज स्टॅटिक. अरे पहिलेच बघितलं आपण हे. त्यानंतर इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये येते आपला 9वा क्वेश्चन आहे. ओके, या टाईपचे खूप MCQ बघितले आहे. ट्राय करा, काय करता पाय.
0 + 1 म्हणजेच 1 आणि स्ट्रिंग पण 0 बेस इंडेक्स म्हणून राहतो. दॅट बाय पॉईंट झाला ई. आपल्याला ॲन्सर आहे ई. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन आहे. इंटिजर x = 5 आहे. त्यानंतर व्हाईल लूप लावला, त्यानंतर प्लस करत आहे, मायनस करत आहे, प्लस करत आहे, मायनस करत आहे. काय येईल? ओके. इंटिजर x = 5 आहे. त्यानंतर व्हाईल लूप लागला, व्हाईलमध्ये गेलो, x = ट्रू. 0 असल्यानंतरच व्हॅल्यू फॉल्स येते. 1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो, व्हॅल्यू ट्रूच राहील. ओके, दॅट वाय 5 आहे, ट्रू आहे. त्यानंतर व्हॅल्यू मायनस केली, 4 आली. त्यानंतर आलो, प्रिंट केली, व्हॅल्यू प्रिंट झाली. त्यानंतर पुन्हा एकदा आलो, x आलो, x = आपली व्हॅल्यू किती झाली, 4 झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं हे केली, मायनस केली, 3 आली. त्यानंतर पुन्हा एकदा आलो, त्यानंतर प्रिंट केली 3. त्यानंतर पुन्हा एकदा इथं आलो, व्हॅल्यू किती आपली 3, पुन्हा त्यानं मायनस केली तर 2 झाली. 2 झाल्यानंतर आलो याच्यामध्ये व्हॅल्यू झाली प्रिंट 2. त्यानं पुन्हा एकदा आपण इथं आलो एक्समध्ये. त्यानंतर पुन्हा व्हॅल्यू चेक केली, ट्रू आहे. त्यानंतर त्यानं मायनस केली, मायनस केल्यानंतर आपण अंदर आलो, अंदर आल्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रिंट केली व्हॅल्यू 1. त्यानंतर पुन्हा एकदा आलो, बनवलं. त्यानंतर मायनस केली 0 आल्यानंतर आपण आलो अंदर, त्यानंतर आलो, प्रिंट झालं 0. दॅट इज द ॲक्च्युअल फ्लो. ओके. त्यानंतर आहे ते विच फंक्शन अलोकेट द कंटिग्युअस मेमरी लोकेशन्स. राईट आन्सर malloc, not a calloc. बी इज राईट आन्सर, calloc. इथे जरा कन्फ्यूज होता मी की तिचे रेग्युलर हा एक चालत कसा आहे. मला वाटते आन्सर सीच असायला पाहिजे, बिकॉज प्रत्येक वेळा आपण जर मायनस केलं, पहिली व्हॅल्यू 5 होती तर 4 केला, 4 केल्यानंतर पहिले प्रिंट झाली. त्यानंतर पुन्हा एकदा आलं, त्यानंतर व्हॅल्यू म्हणजे 3 झाली, अंदर आलो. त्यानंतर पुन्हा एक 3 व्हॅल्यू मायनस केली, 2 झाली. हां, इकडे बघा, इथं 0 वाय, बी इज राईट आन्सर वाय. बिकॉज इथं बघा, पहिले काय करत आपण व्हॅल्यू चेक करत आहे, त्यानंतर आपण डिक्रीमेंट करत आहे. दॅट वाय आपल्या इथं या लेवलमध्ये बघा व्हॅल्यू किती आपली 4 आहे. त्यानंतर व्हॅल्यू काय केली त्याने, मायनस, पहिली व्हॅल्यू त्यानं एक्स मानून घेतला, ट्रू आहे. त्यानंतर त्यानं मायनस केली 0 मायनस झाल्यानंतर दॅट वाय आपला लूप चालला. बिकॉज इथं 1 होती, 1 त्यांनी ट्रू मानली, ट्रू मानल्यानंतर त्यानं मायनस केल्यानंतर आपला x = 0 मध्ये प्रिंट झाला. ओके. त्यानंतर येते 12वा MCQ आहे. इंटिजर x = 10 आहे. त्यानंतर आपण लेफ्ट शिफ्टचा यूज केला. लेफ्ट शिफ्ट मीन्स मल्टिप्लाय. ओके. राईट शिफ्ट मीन्स डिव्हिजन. ओके. काय करता बघा, इथं लेफ्ट शिफ्ट बाय 1 मल्टिपल बाय 2. याचा आन्सर येईल 20 म्हणजेच 20 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय बाय 2. ओके. लेफ्ट शिफ्ट बाय, ओके, सोपे आहे. त्यानंतर 13वा MCQ आहे. विच ऑपरेटर कॅन नॉट बी ओव्हरलोडेड इन सी. विच ऑपरेटर, एक मिनिट आहे, मला MCQ थोडं बस होत आहे. इथे बघा काय याला म्हणतात, लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर मीन्स मल्टिप्लाय बाय 2. मल्टिप्लाय बाय 2. x = आहे, x 10 आहे. लेफ्ट शिफ्ट मीन्स मल्टिप्लाय बाय 2. दॅट वाय आपलं आन्सर आलं 20. तर जर इथं कोणची व्हॅल्यू असती, जर 30 असती, मल्टिप्लाय बाय 2 देणार असतं 60. ओके. सेम ॲज इथं जर आपण डिव्हिजन ऑपरेटरचा यूज केला असता तर डिव्हिजन झालं असतं. राईट शिफ्ट ऑपरेटर मीन्स डिव्हिजन. त्यानंतर हे बघितलं आपण, विच ऑपरेटर कॅन नॉट बी ओव्हरलोडेड इन सी. नन कॅन बी ओव्हरलोडेड. सगळे ओव्हरलोडेड करू शकतात. ओव्हरलोडिंग सपोर्ट नाही करतो. त्यानंतर आहे इंटिजर x आहे, x = 3. त्यानंतर आपण प्रिंटचा यूज केला, एकच व्हेरिएबल मल्टिपल टाईम आपण हे करत आहे, मॉडिफाय करत आहे. दॅट वाय आपला आन्सर येईल अनडिफाईन बिहेवियर. त्यानंतर 15वा MCQ आहे.
विच हेडर फाईल कंटेन द मॉलॉग. आणि तेच ते MCQ सांगतात. सध्या सांगा तुम्ही पुढे पुढे जेवढी पण लेवल येईल ना त्यानंतर खूप हार्ड लेवलचे आपण क्वेश्चन सॉल्व करू. आता बेसिक कवर करणं आणि त्यानंतर मिडियम लेवलचे क्वेश्चन सॉल्व करत आहे. त्यानंतर येते 16वा क्वेश्चन आहे. इंटिजर x=10 आहे. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये इंटिजर =20 दिला आहे. त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट केली आहे. सोपी आन्सर आहे. ग्लोबल डेफिनेशन कधी पण ग्लोबल डिक्लेरेशन आपण अज्युम करतो तेच व्हॅल्यू फिक्स करतो. दॅट वाय आपला आन्सर येईल 10 बिकॉज 20 फक्त या ब्रॅकेटपर्यंत मर्यादित आहे. पण इंटिजर a=10 हे पूर्ण एंटायर जेवढा पण फंक्शन आहे त्याला रिक्वायर्ड आहे अँड मर्यादित आहे. दॅट वे आपला आन्सर येईल B इज द राईट आन्सर. B=10. इनर व्हेरिएबल इज लोकल टू ब्लॉक. ओके, हा इनर व्हेरिएबल आहे. त्यानंतर व्हॉट इज आउटपुट. फ्लोटची साईज सांगा. ते सांगायची गरज नाही. B=4. त्यानंतर आहे 18वा क्वेश्चन आहे. कॅरेक्टर. ओके, ट्राय करा, सोपी आहे. BC सोपे आहे, समजून सांगायची गरज नाही आहे. विच फंक्शन कम्पेअर द ट्रू स्ट्रिंग. कम्पेरेटर ए इज आन्सर. त्यानंतर 20वा MCQ आहे. बघा आपण डी रेफरन्स अँड ॲड्रेस पॉईंटर. दॅट इज कॉल्ड डी रेफरन्स, दॅट इज कॉल्ड ॲड्रेस पॉईंटर. ॲड्रेस पॉईंट केला, याचा ॲड्रेस पॉईंट केला कुठे आहे. त्यानंतर व्हॅल्यू एक्सेस केली आणि आता व्हॅल्यू प्रिंट केली. व्हॉट इज गेट प्रिंटेड. ॲड्रेस ऑफ द पॉईंटर, ॲड्रेस ऑफ ए. ओके, हे जर आपण पॉईंट लावला असता, हे जर आपण ॲड्रेस लावला असता आपला, तर आपली व्हॅल्यू प्रिंट झाली असती. पण इथं आपण फक्त P यूज केला. दॅट वे आपलं प्रिंट झाला ॲड्रेस ऑफ ए. ओके, लक्षात ठेवा, इथं जर आपण ॲड्रेसचा ॲस्ट्रिक यूज केला असता आपली व्हॅल्यू प्रिंट झाली असती. पण आपण आपण यूज नाही केला, आपण फक्त P यूज केला. P यूज केला म्हणजे आपण ॲड्रेस पॉईंट केला, ॲड्रेस ऑफ ए. त्यानंतर आहे 22वा क्वेश्चन आहे. प्रिव्हियस क्वेश्चन खूप आहे यामध्ये. तसं पण आपण प्रत्येक लेक्चरमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपर घेतच आहे. प्रिव्हियस MCQ घेतच आहे. त्यानंतर आहे इंटिजर x=1 आहे. त्यानंतर इंटिजर i=0, i3, i++ आणि त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करत आहे. काही सांगायची गरज आहे का. सी इज राईट आन्सर. पहिले आला 1 आला, त्यानंतर 2 झालं, 2 झाल्यानंतर 4 झाला, 4 झाल्यानंतर डबल मल्टिप्लिकेशन झालं, 8 झालं. इझी लेवलचं आहे ना. ट्राय करा स्वतः, जेवढं पण तुम्ही ड्रायव्हिंग करा. ओके, त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे. प्रिव्हियस क्वेश्चन आहे. विच आर द फॉलोइंग नॉट अ स्टोरेज क्लास. व्हॉलेटाईल कसा काय आला. ऑटो पण आहे, एक्स्ट्रीम पण आहे, स्टॅटिक आहे. व्हॉलेटाईल कसा काय आला. व्हॉलेटाईल इज अ टाईप ऑफ क्वालिफाईडचा आहे ना. त्यानंतर आहे 24वा क्वेश्चन आहे. स्ट्रक टेस्ट आहे. इंटिजर x अँड कॅरेक्टर y. द साईज ऑफ स्ट्रक्चर इज जनरली डिपेंड्स ऑन पॅडिंग अँड अरेंजमेंट. या MCQ घ्यायची गरज नाही आपल्याला. ओके, आता बघू 10 मोस्ट रिपीटेड MCQ. म्हणजेच जेवढे पण ॲनालिसिस केले मी त्यातला एखादा हा MCQ रिवाईज झाला आहे, रिपीट आलेला आहे. ओके, त्याआधी जर प्लीज ॲक्सेस करा प्लॅटफॉर्म. खूप मेहनत केली मित्रा. बिकॉज तुम्ही कोड बघू शकता किती मोठा कोड लिहायला लागला. बिकॉज खूप मेहनत लागली मित्रा. तुमचा एक थॉट आणि एक तुमची प्रतिक्रिया ही मला खूप मोटिवेट करू शकते. काहीच नाही, सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं, तुमच्यासाठीच केलं आहे. तुम्हाला DSA करायचं असेल, वेब डेव्हलपमेंट करायचं असेल, ऑपरेटिंग सिस्टम करायचं असेल, ते जाऊ द्या. तुम्ही जर ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल, ऑनलाईन टेस्ट पण देऊ शकता. रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला जसे मराठी MCETमध्ये पेपर राहतात तसेच यामध्ये खूप मॉडिफिकेशन करणार आहेत मी. जो CETचा ॲक्च्युअल इंटरफेस राहतो तोच मी तिथं प्रोव्हाइड करेल तुम्हाला. यावर सुद्धा मी काम करत आहे. फक्त एक माझी प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब आणि अजून एक आल्यानंतर इथे लॉग इन तरी करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करत आहे का, इथून स्ट्राईक दिसेल तुमची. त्यानंतर खूप मला फ्री मटेरियल पण प्रोव्हाइड केलं जाईल. फ्री मटेरियल आहे म्हणजेच तुम्हाला नोट्स दिले जाईल. लास्ट मिनिट नोट्स आहे. त्यानंतर अजून काहीतरी होतं माझं लक्षात नाही येत आहे. ओके, खूप काही दिलं आहे.
चला मग आता बघूया 10 मोस्ट रिपीटेड MCQ. Which memory is automatically released after the function execution? Which memory is automatically released after the function executions? स्टॅक. वाय? बिकॉज स्टॅकचे जे ऑपरेशन असतात, स्टॅक मीन्स रिकर्जनला आपण कॉल केला, रिकर्जन ड्युरिंग तेवढा टाईमपर्यंत रन केल्यानंतर तो व्हॅल्यू रिटर्न करेल. त्यांची जो हे आहे एक्झिक्युशन संपला त्यानंतर तो त्याची मेमरी रिलीज करून टाकतो. दॅट इज अ रिकर्जन. विच मेमरी इज ऑटोमॅटिकली रिलीज आफ्टर द फंक्शन एक्झिक्युशन? स्टॅक मीन्स रिकर्जन म्हटल्यानंतर समजलं पाहिजे तुम्हाला. रिकर्जन मीन्स कॉल इट सेल्फ. ओके. रिकर्जन मीन्स तो मर्यादित टाईमपर्यंत रन करेल. जसा त्याचा टाईम संपला त्यानंतर तो त्याची मेमरी रिलीज करतो. मेमरीज रिलीज केल्यानंतर तो आफ्टर द फंक्शन एक्झिक्युशन म्हणजे तो मेमरीज केल्यानंतर तो संपून जातो. त्यानंतर तो मेनकडे वळतो. त्यानंतर येते विच कीवर्ड प्रिव्हेंट द व्हेरिएबल मॉडिफिकेशन्स? लक्षात ठेवा, विच कीवर्ड प्रिव्हेंट द व्हेरिएबल मॉडिफिकेशन्स? स्टॅटिक? नॉट. त्यानंतर रजिस्टर? नॉट. त्यानंतर कॉन्स्ट. दॅट इज राईट आन्सर. लक्षात ठेवा, विच प्रिव्हेंट व्हेरिएबल मॉडिफिकेशन मीन्स कॉन्स्ट. ओके. त्यानंतर इथे विच सिम्बॉल इज युजेड फॉर द प्री प्रोसेसर डायरेक्टिव्स? म्हणजेच आपले हे जे इनपुट फाईल असतात, हॅशटॅग studio.h string.h दॅट इज कॉल्ड दॅट हे म्हणत आहे प्री प्रोसेसर डायरेक्टिव्स म्हणजेच सी. ओके. त्यानंतर इथे विच फंक्शन इज अ एंट्री पॉईंट ऑफ सी प्रोग्राम? विच फंक्शन इज अ एंट्री पॉईंट ऑफ सी प्रोग्राम? स्टार्ट? दॅट इज नॉट. बिगिन? नॉट. त्यानंतर रन? दॅट इज नॉट. त्यानंतर मेन इज अ एंट्री पॉईंट अँड अ मेन ऑफ एंटायर प्रोग्राम. म्हणजे पूर्ण जेवढा पण प्रोग्राम होतो तो मेन डिपेंड राहतो. दॅट वाय विच फंक्शन इज एंट्री पॉईंट ऑफ सी प्रोग्राम? दॅट कॉल्ड मेन. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, विच लूप इज अ बेस्ट वेन द नंबर ऑफ आयट्रेशन इज नोन्स? पुन्हा रिपीट सांगतो, विच लूप इज अ बेस्ट वेन अ नंबर ऑफ आयट्रेशन नोन्स. म्हणजेच आपल्याला जर आयट्रेशन माहीत असेल, म्हणजेच आपल्याला 20 टाईम मला लूप रन करायचा आहे, तेव्हा आपल्याला कोणचा बेस्ट लूप आहे आपण तिथे यूज करू शकतो? वाईल लूप? दॅट इज नॉट. डू वाईल? हे पण सोपी काय लिहायचा. त्यानंतर फॉर लूप? दॅट इज राईट. आयट्रेशन ते काय म्हणणार त्याचं, द विच लूप इज अ बेस्ट, जो आपला नंबर ऑफ आयट्रेशन माहिती असेल. मला 10पर्यंत नंबर प्रिंट करायचा आहे, 10पर्यंत नंबर प्रिंट करायचे आहे, तर आपल्याला लूप घेऊ शकतो आपण. दॅट वाय. सिम्पल आहे. CETमध्ये काय होतं की तुम्हाला घुमून क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन एवढा इझी राहतो, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता, पण तो त्याला घुमून विचारतात, त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होता. त्यानंतर ओके 5च होते MCQ. आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण आपण जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे अँड एक्सपेक्टेड आहे आणि मोस्ट रिपीटेड MCQ ते घेतले आहे. आणि प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 30+ MCQ विथ प्रिव्हियस क्वेश्चन पेपरले. आजचं आपलं 4थं लेक्चर आहे सी प्रोग्रामिंगचा फर्स्ट मॉक टेस्ट. आपण सी प्रोग्रामिंगचा पूर्ण आपले कॉन्सेप्ट कवर झाले आहेत. फर्स्ट आपण सी प्रोग्रामिंग कवर केली, त्याचे बेसिक कवर केले. त्यानंतर अरेमध्ये आलो. त्यानंतर तिसऱ्या लेक्चरमध्ये सी प्रोग्रामिंगचे जराशी ॲडव्हान्स कन्सेप्ट बघितले. आणि प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 30+ MCQ आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर करत असतो. या लेक्चरमध्ये आपण सेम ॲज पॅटर्न फॉलो केला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण डेटा स्ट्रक्चर्स बघू. बिकॉज डेटा स्ट्रक्चरमध्ये पण चे क्वेश्चन पण CETमध्ये येतात. डेटा स्ट्रक्चर, त्यानंतर कॉम्प्युटर नेटवर्किंग आणि त्यानंतर येते DBMS. त्यानंतर आपण जे कॉम्प्युटरचे फंडामेंटल्स आहे ते बघू. ओके. सेम ॲज पॅटर्न फॉलो करू. आणि अजून एक की तुम्हाला सांगायचं राहिलं की जेव्हा आपलं पूर्ण कॉम्प्युटर सेक्शन संपून जाईल त्यानंतर आपण त्याची लास्ट 5चे क्वेश्चन्स पेपर करणार आहोत. त्यानंतर 2 मॉक टेस्ट. ओके. 2 मॉक टेस्ट करू, म्हणजेच पूर्ण निचोड त्या 2 मॉक टेस्टमध्ये राहील. आणि लास्ट 5चे क्वेश्चन पेपर तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी ते राहीलच. आणि जेव्हा आपले हे राहील आपलं फॉर एक्झाम्पल 30 मार्चला आपला एक्झाम राहील CETचा, तर 1 मंथच्या आधी आपण लास्ट मिनिट नोट्सचा हे प्लेलिस्ट स्टार्ट करू. ओके. व्हॉट इज मीन बाय लास्ट मिनिट नोट्स? लास्ट मिनिट नोट्स मीन्स
तुम्ही पूर्ण प्रिपरेशन केली आहे. जेव्हा तुम्ही लास्ट मिनिट नोट्स बघसाल त्यावेळेस रीडिंग करसाल, पूर्ण जो निचोड असतो म्हणजे तुम्हाला खूप इझी वेमध्ये सांगितलं जातं की या कन्सेप्टचं ए मिनिंग आहे, या कन्सेप्टचं ए मिनिंग आहे. म्हणजे तुम्हाला त्या एका 2-3 वर्डच्या डेफिनेशनने तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट व्हायचं होऊन जातं. दॅट कॉल लास्ट मिनिट नोट्स. ते बघू आणि त्यानंतर त्याचे मॉकचे पण घेऊ आणि प्रिवियस क्वेश्चन पेपर. आणि अजून एक प्लीज 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 खूप मेहनत करत आहे मित्रा. कमसे कम 1 किंवा 1.5 मंथ झाले. यास मी फक्त या प्लॅटफॉर्मसाठी मेहनत करत आहे, फक्त तुमच्यासाठी. प्लीज ॲक्सेस द प्लॅटफॉर्म अँड